अभूतपूर्व असा गोंधळ असा उल्लेख खरं तर मुख्यमंत्र्यांनी केला। यापूर्वी जे कधीच झालेलं नव्हतं ते महाराष्ट्रात आज घडतंय असाही त्यांचा उल्लेख होता। नेमकं हे कायद्याचा अभ्यास करणारे वकील आपल्या सोबत आहेत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे? झालं ना, दोन झाल्या ना। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाबाहेर मी आता आहे। आनंद देशपांडे माझ्यासोबत आहे। याचिकाकर्त्यांचे वकील देवळी, वर्धा आणि ठिकठिकाणी याचिका दाखल झाल्या, त्या सगळ्या क्लब करण्यात आल्या। देशपांडे साहेब, काय झालं कोर्टामध्ये? आज सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने ज्या पोलिंग डेट्स आहेत, म्हणजे 2 तारीख आणि 20 तारीख, त्या दिवशी पोलिंग होईल, वोटिंग होणार आहे आणि त्या दोन्ही याचं काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लरेशन ऑफ रिझल्ट हे सोबत देण्यात यावा असा आदेश पारित करण्यात आला। बरं, हे सांगा, या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिका किती होत्या, सगळ्या क्लब करण्यात आल्या? याच्यामध्ये साधारणतः 10 पेक्षा जास्त याचिका होत्या, अजून याचिका दाखल होत आहेत, त्या सगळ्या क्लब करण्यात आल्या आणि त्याची सोबत सुनावणी झाली। बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये काय झालं कोर्टामध्ये सविस्तर सांगा। न्यायमूर्तींनी काय आक्षेप घेतले आणि ज्या पद्धतीनं स्वायत्त संस्था, निवडणूक आयोग, मग निवडणूक आयोगाच्या जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये हायकोर्टानं हस्तक्षेप कसा केला? त्याच्यामध्ये कोर्टाचं निरीक्षण असं होतं की फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याकरिता एका वॉर्डाचं इलेक्शन आज झालं आणि समजा त्याचा रिझल्ट आजच डिक्लेअर झाला, तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या प्रोव्हिजन नुसार जे की करता नाही येणार, त्याचा आधार घेऊन माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही वॉर्डांचे डिक्लरेशन, काउंटिंग आणि डिक्लरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला करण्यात यावे असा आदेश पारित करण्यात आलेला आहे। बरं, हे सांगा, या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही कोणती पिटिशन दाखल? मी देवळी नगर परिषद तर्फे केली होती, जिथे की नगराध्यक्षांचं इलेक्शन होतं आणि संपूर्ण इलेक्शन हे थांबवण्यात आणि पुढे ढकलण्यात आलं होतं, त्या कारणामुळे आम्ही ती पिटिशन केली होती। हायकोर्टामध्ये जे या ठिकाणी युक्तिवाद झाला, खूप सारे वकील होते, आणखी एक वकील माझ्यासोबत आहे। साहेब, तुम्ही काय सांगाल, काय युक्तिवाद केला, तुमचं नाव सांगा। मी चैतन्य कुलकर्णी, मी वर्धा नगर पंचायत तर्फे याचिका दाखल केली होती। त्या याचिकेमध्ये माझ्या पक्षकाराचा एकच वॉर्ड जो होता त्याचं इलेक्शन विथहेल्ड करून कोर्टाने निवडणूक आयोग आणि बाकीचे इलेक्शन घेण्याचा निर्णय घेतला होता, त्याकरिता आम्ही याचिका दाखल केली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमचं म्हणणं जे आहे ते मान्य करत हायकोर्टानं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाचा अधिकार जो आहे त्याचा हस्तक्षेप करत 21 तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये मतमोजणी होईल। हो, निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप न करता निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहेत की जो निकाल ते जाहीर करणार होते तो निकाल त्यांनी 21 तारखेला जाहीर करावा आणि सगळ्या नगर परिषदेचे निकाल हे सोबत होतील, ज्याच्यामुळे मतदारांचा आणि उमेदवारांचा जो अधिकार आहे तो अबाधित राखून कोर्टाने हा सदरचा निर्णय पारित केलेला आहे। जर उद्या निकाल लागला असता तर त्यानंतर ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीमध्ये उद्या जे लोक निवडून आलेले आहेत, ज्या पक्षाला जास्त बहुमत मिळालेलं आहे, ज्या पक्षाला कमी सीट्स मिळालेले आहे, त्यामुळे इम्पॅक्ट झाला असता असा युक्तिवाद सरळ परिणाम हा मतदारांवरती झाला असता आणि जे फेअर इलेक्शन होण्यासाठी संविधानामध्ये तरतूद आहे त्या संदर्भात कुठेतरी अडथळा आला असता, त्यामुळे कोर्टाने सदर प्रकरणात हस्तक्षेप करून निकाल पारित केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आचारसंहिता जी आहे त्या संदर्भामध्ये काय म्हणणं झालं? कोर्टाने आचारसंहितेसंदर्भात सुद्धा महत्वाचा निर्णय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आचारसंहिता सुद्धा इलेक्शनचा रिझल्ट लागायच्या अर्धा तास आधीपर्यंत म्हणजेच 21 तारखेपर्यंत आचारसंहिता जशाल तशी मेंटेन करावी असा कोर्टाने डायरेक्शन्स या राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत। पण एक शेवटचा प्रश्न असा आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये जर उद्या मतमोजणी झाली असती तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या लोकांनी प्रचार केला, नुकसान काही लोकांचं झालं, पुन्हा निवडणुका आहे, त्या संदर्भात काही हायकोर्टानं काही विचारणा केली का? नाही, त्या संदर्भात कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवलेला आहे, पण कोर्टाने इलेक्शनचा जो निर्णय आहे त्या संदर्भातला घेतलेला जो निर्णय आहे तो फार महत्वाचा आहे उमेदवाराच्या दृष्टीने आणि मतदारांच्या दृष्टीने सुद्धा। नेक्स्ट हिअरिंग या संपूर्ण प्रकरणात? येस, नेक्स्ट हिअरिंग 10 तारखेला ठेवलेलं आहे प्रकरण कोर्टाने। 10 तारखेला पुढील कारवाई होईल। आपण पाहू शकतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी 21 तारखेला मतमोजणी जी आहे ती होणार आहे। नक्कीच, आणि या संदर्भात न्यायालयानं दिलेले महत्त्वाचे आदेश आपण बघतोय।